सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सद्गुरु ज्ञानेश्वराची की जय। नमस्कार मंडळी, 18व्या अध्यायाचे जवळजवळ 300 झालेत ना, या 300 ओव्या झाल्यात. आता त्याचा गोष्पळा माधवी. हो, ओके. सो आपण आता 18व्या अध्यायावर आहोत. तर गेल्या वेळी आपण श्लोक 10 ते 13 ओव्या 212 ते 314 एवढे कव्हर केले. त्याआधी कल्पनानी 9व्या श्लोकापर्यंतचा गोषवारा छान सांगितला आणि नंतर माताईंनी नैष्कर्म्य अवस्था आणि कर्माचा त्याग ह्या माझ्या प्रश्नांबद्दल छान समजावून सांगितले. आणि आपण नंतर ज्या ओव्या वाचल्या त्यात ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा हाच कर्मत्यागाचा विषय निरनिराळी उदाहरणे देऊन स्पष्ट करून सांगितला. ते म्हणतात की कर्माचे बंधन हे विशिष्ट पद्धतीने आणि कौशल्याने कर्म करूनच नाहीसे करता येते, परंतु हे न जाणता नुसताच कर्माचाच त्याग करू म्हटले तर त्याने काही साधणार नाही. डोके दुखते म्हणून रागाने डोकेच छाटून टाकावे अशा प्रकारचा मूर्खपणा तो होईल. म्हणजे कर्मे बंधनास कारण आहेत म्हणून आपली उचित आणि विहित कर्मे जर टाकून दिली तर तो तामस त्याग होईल, तो करू नये. किंवा देहाला होणाऱ्या कष्टांना घेऊन जर विहित कर्मांचा त्याग केला तर तो राजस त्याग आणि तो सुद्धा बंधनासच कारणीभूत होतो. परंतु मनुष्य जेव्हा विहित कर्माचा त्याग न करता त्यातील कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद ह्यांचा त्याग करतो, म्हणजे काय तर हे मी करत आहे अशी भावना अजिबात न ठेवता आणि प्रसाद बुद्धीने आपले कर्म करतो, तेव्हा रजोगुण आणि तमोगुण हे आपोआप नाहीसे होऊन अंतःकरण शुद्धी होते. त्यास मग शुभ कर्म व अशुभ कर्मे असा भेद राहत नाही. त्याला शुभ कर्मापासून सुख आणि अशुभ कर्मांपासून दुःख होत नाही. इथे मला एक ऍक्च्युली आठवलं आणि महेशची परवानगी असेल तर मी सांगते. सांगू का? मला म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल म्हणून असं आठवलं की महेशकडे आता एक छोटा माऊ आहे, किगन त्याचं नाव. तर त्याच्याशी म्हणजे खेळायला, त्याला गोंजारायला, त्याला असं सगळं छान छान करायला आपल्याला आवडतं. पण मग तेच जेव्हा त्याचं
कॅट लिटर जेव्हा साफ करायची वेळ येते तेव्हा आपल्या मनात काय भावना असते? म्हणजे आपल्याला जेव्हा शुभ कर्म आणि अशुभ कर्म या दोघांपासून जेव्हा सेमच प्रकारचं एकापासून सुख आणि दुसऱ्यापासून दुःख होत नाही, तर तेव्हा म्हणजे त्या प्रकारचं हे झालं की त्यावेळेला मग ते ऍक्च्युली तो जो त्याग आहे तो सात्विक आहे असं मला वाटतं. एनिवे, इट वॉज जस्ट समथिंग दॅट आय थॉट ऑफ. असो तर भगवंत सांगत आहे की अहंभाव सोडून मनुष्य जेव्हा कर्मफळाचा त्याग करतो तेव्हा त्याला सात्विक त्याग म्हणतात. असा मनुष्य मग मोक्षाचा अधिकारी होतो. हाच विषय पुढे अधिक स्पष्ट करून सांगताना माऊली सांगतात की जोपर्यंत देह आहे तोपर्यंत विहित कर्मे अवश्य करावीत. ती करावीच लागतात. खरं तर आधीच्या जन्मातल्या कर्मांची फळं भोगण्यासाठीच तर हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे जोवर देह आहे तोवर कर्म हे अटळ आहे, अपरिहार्य आहे. पण होतं काय, मनुष्य सात्विक कर्मे टाकून विषय भोगाच्या लालसेने राजस आणि तामस कर्मे करतो आणि मग त्यांची फळे भोगण्यासाठी पुन्हा पुढच्या जन्माची तयारी करतो. जोपर्यंत आत्मस्वरूपाचे अज्ञान आहे तोपर्यंत मागील जन्मातील कर्माची फळं भोगत असतानाच इतर अनेक शुभ अशुभ कर्मे करतो आणि ही कर्मे आणखी पुढील अनेक जन्मास कारणीभूत होतात. हा असा जन्म मरणाचा रहाटगाडा चालूच राहतो. ज्ञानेश्वर माऊलींनी कणसाच्या दाण्याचे आणि कणसाचे फार सुंदर उदाहरण इथे दिले आहे. अशा प्रकारे कर्माच्या बंधनातून मनुष्य काही मुक्त होऊ शकत नाही, परंतु या कर्माचा त्याग करण्याचा आणि त्या बंधनातून मुक्त होण्याचा फक्त एक आणि एकच उपाय आहे, तो म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करणे. अशा प्रकारे कर्तृत्वाचा मत टाकून आणि कर्मफळाच्या आस्वादाचा त्याग करून कर्मे केली असता देह तादात्म्य नाहीसे होते, भोगवासनाही नष्ट होते आणि तेव्हाच खरा कर्मत्याग होतो आणि या जन्ममरणाच्या चक्रातून सुटका होते. अर्थात निष्काम कर्म केल्याने अंतःकरण शुद्धी होते. शिवाय श्री गुरुकृपारूपी अमृताच्या सिंचनाने आत्मबोध होऊन द्वैत नाहीसे होते. त्यावेळी भोग्य आणि भोक्ता हे निराळे उरत नाहीत. ज्याप्रमाणे भिंत पडून गेली की भिंतीवर काढलेल्या चित्रांचीही मातीच होते, त्याप्रमाणे अशा कर्मत्याग संन्यासानंतर अविद्या किंवा अज्ञान नाहीसे होते. तर मग त्या अज्ञानाचे कार्य जे कर्म ते कोणी करावे किंवा कोणी टाकावे? नदी आणि नदीतील दगड, आकाश आणि ढग, पाण्यावरील शेवाळे आणि पाणी हे जितके एकमेकांपासून भिन्न आहेत तितकेच कर्म हे आत्म्याहून भिन्न आहे. परंतु अज्ञानामुळे ते कर्म आत्म्याच्या ठिकाणी आहे असे आपणास भासते. वस्तुतः ही सर्व क्रियाकर्मे वेगळ्याच 5 कारणांमुळे उत्पन्न होतात. त्याची स्वरूप लक्षणे आता मी तुला सांगतो. ती तुला कदाचित माहीतही असतील, कारण या 5ही कारणांबद्दल शास्त्रांमधून दवंडी पिटल्याप्रमाणे केलेले वर्णन तू ऐकलेही असशील. असे हे सर्व कर्मांचे बीजभूत असे कारण पंचक सांगताना भगवान मोठ्या प्रेमाने बोलत होते व अर्जुनही त्या भक्तिरसात अगदी मग्न झाला होता. जेव्हा दोघेही भानावर येतात तेव्हा अर्जुन म्हणतो, देवा आत्म्याचा ह्या कर्मकारणांशी व कर्मांशी काही एक संबंध नाही असे जर तुम्ही म्हणालात तर ती कोणती 5 कारणे आहेत हे मला सविस्तर सांगा. यावर श्रीकृष्ण सांगतात की ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र आकाशात उत्पन्न होतात तरी सुद्धा आकाश हे त्याहून वेगळे असते, तसे आत्मस्वरूपाचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ स्वरूपाची कर्मे उत्पन्न झाली तरी आत्मा हा त्याहून अलिप्त आहे. सूर्य उगवल्यावर त्याच्या प्रकाशात जगातले सर्व व्यवहार चालत असले तरी सूर्याकडे कोणत्या कार्याचे कर्तृत्व आले? त्याप्रमाणे ही 5 कारणे एकत्र मिळून सर्व कर्मरूपी वेलीची मांडणी केली जाते, परंतु आत्मा मात्र त्या कारणांहून व क्रियांहून निराळा असतो. ती 5 कारणे आता तुला अधिक स्पष्ट खुलासावर सांगतो, ते ऐक. तर आता आज आपण याच्या पुढे बघू ती काय 5 कारणे. अगदी छान सांगितलं. तर ती 5 कारणं म्हणजे मी जसं ह्याच्यामध्ये म्हटलं होतं, समरीमध्ये म्हटलं होतं तसं ती 5 कारणं आपण आता 14व्या श्लोकामध्येच बघणार आहोत. आणि आता ज्याला वाचायचं तरी सुरू करावं असं मला वाटतं.
विद्याताई ना? कोण? मी वाचणार आहे? विजयाताई. विजयाताई ना? हो सॉरी विजयाताई, पण त्या नाही आहेत मला वाटतं ना. मी वाचू का? मी वाचू का? मी वाचते. कोणीतरी वाचा. विजयाताई नाही, मी वाचते. ओके चालेल ना, मी वाचलं. अगदी. अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथक्विधम् विविधाश्च पृथक् चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. ती कारणे म्हणजे शरीर, त्याचप्रमाणे जीव, निरनिराळ्या प्रकारची इंद्रिये, प्राणापादातिकाचे निरनिराळे व्यापार आणि पाचवे कारण म्हणजे इंद्रियांचा अधिष्ठात्री देवता. त्या कर्मांची कारणे ज्याच्या त्याच्या लक्षणात धरून सांगतो ती ऐक. आता या 5 कारणांपैकी देह हे पहिले कारण आहे असे मी म्हणतो. या देहाला अधिष्ठान असे म्हणतात. याचे कारण एवढेच की भोगता जो जीव तो आपल्या सुख दुःखादी भोगासह येथे या देहात राहतो. इंद्रियरूपी 10 हातांनी रात्रंदिवस श्रम करून जी सुखदुःखे प्रकृतीकडून मिळवली जातात ती सुखदुःखे भोगण्याकरता देहाशिवाय जीवाला दुसरी जागाच नाही. म्हणून देहाच अधिष्ठान असे म्हणतात. एक मिनिट थांबते. हे महत्वाचं कारण आहे. त्यांनी प्रत्येक कारण का बरं म्हटलंय? आता मीटवर येतात नाही, प्रत्येक कारण त्यांनी म्हणजे आता अधिष्ठान म्हटलंय. तर अधिष्ठान म्हणजे काय, तर ते त्यांनी आता एक्सप्लेन केलंय 16वी आणि 17वी ओळी की या देहाला अधिष्ठान म्हणतात कारण भोगता याच्यात राहतो. शिवाय सुखदुःखासाठी जे कामं केलेली जातात ती सगळी हा देहच करतो. म्हणून देहाला अधिष्ठान म्हटलंय. जाऊया पुढे. काय आहे याचं स्पष्ट आहे. 24 ही कुटुंबाच्या राहण्याचे हे देह आहे. तत्वरूपी कुटुंबाच्या राहण्याचे देह हे घर आहे आणि या देहात बंध मोक्षाची गुंतागुंत उलगडली जाते. फार काय सांगावे. अर्जुनात जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना हा देह आधार आहे. म्हणून या देहाला अधिष्ठान हेच नाव आहे. आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे समजावे. ज्या कर्त्याला जीवाला चैतन्याचे प्रतिबिंब असे म्हणतात. आकाशच पाण्याची वृष्टी करते, त्या पाण्याला खाली पृथ्वीवर डबके बनते, मग आकाश त्या डबक्यात प्रतिबिंबित होऊन ज्याप्रमाणे त्या डबक्याच्या आकाराचे होते, अथवा अतिशय निद्रेच्या भराने राजा आपल्याला स्मरत नाही, मग त्याला आपण दरिद्री आहोत असे स्वप्न पडते, तेव्हा तो स्वप्नातील भिकारीपणात तद्रूप होतो. त्याप्रमाणे आपल्या स्वरूपाची आठवण न राहिल्याने चैतन्य देहाच्या आकाराने भासून मी देह आहे असे मानावयास लागते. अर्जुना, अशी चैतन्याने आपली विपरीत समजूत करून घेतली म्हणजे त्याला जीव असे म्हणतात. त्या आभासरूपी जीवाने देहाबरोबर सर्व गोष्टी संबंधी शपथपूर्वक करार मदार केला आहे. प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो. म्हणूनच जीवास कर्ता असे म्हणतात. मग ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते, परंतु चवरीच्या केसाप्रमाणे खूपच अस्पष्ट आहे. ओके, हे फार सुंदर आहे. मला प्रकृती जी कर्मे करते ती कर्मे मी केली असे जीव भ्रमाने म्हणतो. म्हणूनच जीवास कर्ता असे म्हणतात. तर इथे कर्ता झालं. आणि ते म्हणतात की पुढची ओळी खूप सुंदर आहे. ज्याप्रमाणे एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता, म्हणजे कधी कधी आपण अर्धवट डोळे मिटतो ना, तेव्हा आपल्या पापण्याच्या केसातून बाहेरचं दिसतं, राईट. एकच दृष्टी पापण्यांच्या केसातून बाहेर पडली असता ती दृष्टी जरी अखंड असते, म्हणजे समोरचं विचार सगळं अखंड आहे, पण चवरीच्या केसाप्रमाणे चिरलेली वाटते, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या लाईन्स दिसतात त्या दृश्यावरती. अशी त्यांनी ती उपमा दिली आहे.
ओके, जाऊया पुढे. दिसतंय पुढचं? घरात असणाऱ्या दिव्याचा एकच प्रकाश निरनिराळ्या झरोक्यातून बाहेर पडला म्हणजे ज्याप्रमाणे अनेक प्रकाश आहेत असे भासते, त्याप्रमाणे बुद्धीचे एकच ज्ञान या वेगवेगळ्या श्रोत्रादी इंद्रियांच्या द्वारा वेगवेगळे होऊन इंद्रियांच्या आकाराने बाहेर पसरते. हे राजपुत्रा अर्जुना, ती निरनिराळी ज्ञानेंद्रिये या कर्माचे तिसरे कारण आहे असे समज. आणि ज्याप्रमाणे एकच पाणी पूर्व पश्चिम वाहणाऱ्या ओघात मिळून वाहू लागले असतात ते नदी व नद या नावाने ओळखले जाते, अथवा शृंगारादी नवरसांच्या अनुरोधाने वागण्यास लागला म्हणजे जसा एकच पुरुष 9 प्रकारचा आहे असे वाटाव्यास लागते, त्याप्रमाणे प्राणवायूमध्ये जी अखंड क्रियाशक्ती आहे ती एकच शक्ती निरनिराळ्या ठिकाणी पडली म्हणजे निरनिराळ्या नावाची होते. ती क्रियाशक्ती जेव्हा वाचेत येते तेव्हा तीच बोलणे होते व हाताच्या ठिकाणी आली असता देण्या घेण्याचे व्यवहार तीच होते. अरे अर्जुना, पायाच्या ठिकाणी गती तरी तीच समज व दोन्ही अधोद्वाराच्या ठिकाणी गळणे तीच गती हो. नाभी कमलापासून हृदयापर्यंत ओंकाराची स्पष्टता करीत असताना तिलाच शरीरात प्राण असे म्हणतात. मग पुढे त्याच शक्तीच्या हृदयावरच्या येण्या जाण्याच्या क्रियेमुळे तिला उदान नाव आले. खालच्या द्वाराच्या गतीमुळे अपान हे नाव त्या क्रियाशक्तीस मिळाले आहे व व्यापकपणाने ती शक्ती व्यान झालेली आहे. सेवन केलेल्या सर्व रसाने शरीर सारख्या प्रमाणाने ती भरते व मग कोणत्याही संधीचा त्याग न करता सर्व संधीमध्ये ती भरलेली असते. अर्जुना, या अशा व्यापारामुळे त्याच क्रियेला समान असे म्हणतात. आणि जांभई, शिंक इथपर्यंतच आहे का? नाही, वाच तुझं पुढे, तुझंच आहे मला वाटतं. पुढे आहे ना माझंच. हो हो, पूर्णच वाच आता. 15वा पण तुझंच आहे. नाही, हे वचन व्हायचंय पूर्ण, पण आपण आधी ओव्या वाचूया का? कारण हे मग खूप होईल सगळं मराठी. हा, बरं चालेल. फक्त मी आता शेवटचं जे आहे ना, प्राण अपान, ते सगळे म्हणजे प्राण हा जो काय म्हणूया कोश म्हणूया, त्याच्यामध्ये हे सगळे येतात. प्राण, अपान, उदान, व्यान. तुम्ही जेव्हा नैवेद्य दाखवता तेव्हा तुम्ही हे सगळे नावं घेतात. त्या प्रत्येकाचा अर्थ त्यांनी दिलाय की अपान म्हणजे काय, उदान म्हणजे काय, आणि प्राण म्हणजे काय, आणि मग त्या सगळ्याचा अर्थ त्यांनी इथे सांगितलाय. आणि पुष्कळ क्लिअर आहे तो, असं मला वाटतं. ओके, जाऊया पुन्हा ओव्या वाचूया. तैसी यथा लक्षणे आईकपा कर्म कारणे तरी देह हे मी म्हणे पहिलेथ. यया ते अधिष्ठान ऐसे म्हणजे ते याची उद्दिसे. जे स्वभोग्येसी वसे भोगता येथ. इंद्रियांचा दाही हाती जाचोनिया दिवो राती. सुख दुःखे प्रकृती जोडी जती इच्छिये. तिये भोगावया पुरखा आन ठावोची नाही देखा. म्हणून अधिष्ठान भाखा बोलीचे देह. हे 24 तत्वाचे कुटुंब घर वस्तीचे. तुटे बंध मोक्षांचे गुंतले येथ. किंबहुना अवस्था त्रया अधिष्ठान धनंजया. म्हणून देहायया हेची नाम. आणि करता ते दुजे कर्माचे कारण जाणीजे. प्रतिबिंब म्हणिजे चैतन्याचे जे. आकाशची वर्षे निर ते तळवटी बांधे नाडर. मग बिंबोनी तदाकार होय जेवी. का निद्रा भरे बहुवे राया आपण पेट ठाऊवे नव्हे. मग स्वप्नीची सामावे रंगपाणी. तैसे आपुलिनी विसरे चैतन्यची देहाकारे. आभासोनी आविष्कारे देहपणे जे. जया विचारांचा देशी प्रसिद्धी गा जीवू ऐसी. जेणे भाष केली देहेसी आघवाविषयी. प्रकृती करी कर्मे तिम्या केली
म्हणे भ्रमे येत करता येणे नामी बोलीचे जीवू मग पाते याचा केशी एकची उठी तिठी जैसी मोकळी चवरी ऐसी चिरीवगमे काघरा आतुल एकू दीपाचा तो अवलोकू गवाक्ष भेदे अनेकू आवडे जेवी तेवी बुद्धीचे जाणणे श्रोत्रादी भेदे येणे बाहेरींद्रियपणे फाके जे का ते पृथक विधक करण कर्माचे या कारण तिसरे गा जाण नृपनंदना आणि पूर्व पश्चिम वाहणी निघालिया बोघाचिया मिळणी होय नदी नद पाणी एकची जेवी का एकूची पुरुष जैसा अनुसरत नवारसा नवविधू ऐसा आवडो लागे तैसी क्रिया शक्ती पवनी असे जे अपान इनी ते पडली नाना स्थानी नाना होय जैवाचे करी येणे तैतेची होय बोलणे हाता आली तरी घेणे देणे होय अगाचरणाचा ठाई तरी गती तेची पाही अधोद्वारी दोही क्षरणे तेची कंदवनी हृदयावरी प्रणवाची उजरी करिता तेची शरीरी प्राणू म्हणीपे मग ऊर्ध्वीच्या रिगी निगा पुढती तेची शक्ती पैगा उदानू ऐसिया लिंगा पात्र जाहली अधोरंध्राचे निवाहे अपानू हे नामलाहे व्यापकपणे होये व्यानुतेची आरोगिलेनी रसे शरीरभरी सरिसे आणि न सांडिता असे सर्व संधी ऐसिया या राहटी मगतेची क्रियापाठी समान ऐसी किरीटी बोली जेगा आणि जांभई हे इथपर्यंतच आहे ना पुढचा आणि जांभई शिंक ढेकर असे व्यापार झाले असता ती क्रियाशक्ती नाग कुर्म खुकर वगैरे नावाने निरनिराळ्या रूपात बनते याप्रमाणे अर्जुना वायूची ही क्रियाशक्ती एकच आहे परंतु निरनिराळ्या व्यापारामुळे जी निरनिराळ्या बदललेल्या रूपाची होते ती निरनिराळ्या कार्यामुळे निरनिराळी झालेली वायुशक्ती हेच येथे कर्माचे चौथे कारण आहे असे समज आणि सर्व ऋतूंमध्ये शरद ऋतू चांगला त्यातही चंद्र उत्तम आणि त्या चंद्राला पौर्णिमेचा योग जसा उत्तमच होय अथवा वसंत ऋतूत बाग जशी आल्हादकारक व त्या बागेत प्रिय मनुष्याचा योग घडेल तर अधिक चांगले व त्या योगात जशी इतर उपचारांची प्राप्ती व्हावी अथवा अर्जुना कमलाच्या ठिकाणी जसा विकास शोभादायक असतो आणि त्या विकासात देखील जसा परागाचा उठाव विशेष चांगला जसे वाचेला शोभादायक कवित्व आहे व त्या कवित्वात जशी सुरसतेची बहार असावी व या सुरसतेत ज्याप्रमाणे परमात्म वर्णनाचा संबंध यावा त्याप्रमाणे मनादी सर्व वृत्तींच्या ऐश्वर्यात जशी एकटी बुद्धीच चांगली आणि बुद्धीला जशी इंद्रियांच्या सामर्थ्याची अपूर्व शोभा आहे इंद्रियांच्या अधिष्ठात्री देवतांच्या समुदायांची अनुकूलता ही एकच सुदृढ इंद्रियांच्या समुदायाला चांगली शोभा आहे म्हणून चक्षुरादी 10 ही इंद्रियांच्या पाठीवर आपल्या अनुग्रहासह सूर्यादी देवतांचा समुदाय आहे अर्जुना तो देवतांचा समुदाय हे कर्माचे 5वे चांगले कारण आहे असे समज असे देव म्हणाले याप्रमाणे तुझ्या बुद्धीला पटेल अशा रीतीने हे कर्म म्हणून जेवढे आहे तेवढे सर्व उत्पन्न होण्याची ही 5 प्रकारची कारणांची खाण तुला सांगितली ती ऐक आता तू हेतूच्या योगाने ही 5 कारण रूपी खाण वाढते व मग सर्व कर्माची रचना होते ते 5 हेतू देखील तुला स्पष्ट करून सांगतो त्याचे जे हेतू म्हटलं ना ते हे जे हेतू म्हटलं ना हे म्हणजे बेसिकली निमित्त कारण कॉज ऑफ फॅक्टर ज्याच्यामुळे होऊ शकतं तर ते 15व्या श्लोकात सांगितलंय आपल्याला
तर आता श्लोक म्हणजे ओव्या वाचतेच आहे. आणि जांभई शिंकढे कर ऐसे हो तसे व्यापार मग कुर्म खुकर इत्यादी होय. एव वायूची ही चेष्टा एकीची परी सुभटा वर्तनास्थव पालटा येतसे जे. ते भेदली वृत्तीपथे पंथे वायुशक्ती गा येथे कर्मकारण चौथे ऐसे जाणो. आणि ऋतू बरवा शारदू शारदी पुढती चांदू चंद्री जैसा समंधू पौर्णिमेचा कावसंती बरवा आरामू आरामी ही प्रिय संगमू संगमी आगमू उपचारांचा नाना कमळी पांडवा विकुस जैसा बरवा विकासी ही यावा परागाचा वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व रसिकत्वी परतत्व स्पर्शु जैसा तैसी सर्व वृत्ती वैभवी बुद्धीची एकली बरवी बुद्धी ही बरवनवी इंद्रिय प्रौढी मंडळा शृंगारू एकची निर्मळा जै अधिष्ठात्रिया कामिळा देवतांचा जो म्हणून चक्षुरादिकी दाहे इंद्रिया पाठी स्वानुग्रहे सूर्यादिका का आहे सुरांचे वृंद ते देव वृंद बरवे कर्मकारण पाचवे अर्जुना येथ जाणावे देवो म्हणे एव माने तुझी आयणी तैसी कर्म जाताची हे खाणी पंचविध आकरणी निरूपिली आता हेची खाणी वाढे मग कर्माची सृष्टी घडे जिहिते हे तुही उघडे दाऊ पांचई. छान वाचलंच. आता 47वी जी ओवी आहे ना, जेव्हा आपण मराठी वाङ्मयामध्ये जेव्हा ते म्हणतात की सगळ्यात चांगलं साहित्य कुठलं, तेव्हा ही ओवी देतात. वाचे बरावे कवित्व. कवित्व म्हणजे सगळ्या साहित्यामध्ये कवित्व सगळ्यात चांगलं. त्याच्यामध्ये कवित्वी रसिकत्व, त्याच्यामध्ये जेव्हा सगळे रस भरले असतात ते, आणि रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा. म्हणजे ज्ञानेश्वरांचं साहित्य जर तुम्हाला म्हणायचं असेल तर ते सगळ्यात सुंदर साहित्य आहे, कारण ते कवित्व आहे, त्याच्यामध्ये इतक्या सगळ्या उपमा आणि रसिकत्व आहे, आणि शिवाय त्याच्यामध्ये परतत्वाचा स्पर्श आहे, परमेश्वराबद्दलचं सगळं आहे. तर मराठी वाङ्मयामध्ये ही ओवी नेहमी वापरतात, वाचे बरोबर कवित्व. ओके, जाऊया पुढे पुढच्या हेतूमध्ये. मीच आहे. शरीर वांग मनोभिर्यत कर्म प्रारभते नरहा न्यायं वा विपरीतं वा पश्चैते तस्य हेतवः. मनुष्य शरीर, वाणी आणि मन यांच्या योगाने जे जे विहित अथवा निषिद्ध कर्म करतो त्यांचे हे 5 हेतू आहेत. हे पहा, अकस्मात वसंत ऋतू आला तर तो वृक्षवेलींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतून पुष्पाने गुच्छ दृष्टोत्पत्तीला येतात व ती फुले फलांची प्राप्ती करून देतात. अथवा वर्षा ऋतू मेघांना आणतो, मेघांच्या योगाने वृष्टी होते आणि वृष्टीमुळे धान्यापासून मिळणाऱ्या सुखाचा भोग होतो. अथवा पूर्व दिशा अरुणाला प्रसवते, अरुणाच्या योगाने सूर्योदय होतो व सूर्याच्या योगाने ज्याप्रमाणे सगळा दिवस उजाडतो त्याप्रमाणे अर्जुना कर्मासंबंधी संकल्प होण्याला मन हे हेतू आहे. व अरे तो कर्मसंकल्प वाचेचा दिवा लावतो, म्हणजे वाचेकडून बोलण्याची क्रिया करतो. व वाचेची ती मशाल सर्व कर्मांचा रस्ता दाखवते. तेव्हा कर्ता म्हणजे जीव कर्तृत्वाच्या व्यापारात सापडतो. म्हणजे कर्ता म्हणजे करता जीव कर्तृत्वाच्या वापरात सापडतो. म्हणजे करता कर्तृत्व बुद्धीने कर्म करू लागला असता त्याच्याकडे कर्तेपणा येतो. तेथे शरीरादी समुदाय शरीराधिकास हेतूच आहे. जसे लोखंडाची वस्तू लोखंडानेच तयार करावी लागते. अथवा हे चतुरा अर्जुना, तंतूच्या ताण्यामध्ये आडवा तंतू भरीला घातला असता तोच तंतू वस्त्र होतो. रत्नाचा आकार, पैलू वगैरे जसा रत्नानेच तयार केला जातो त्याप्रमाणे मन, वाचा आणि देह यांचे कर्म
मन वाचादी हेतूकडूनच तयार होतात. येथे शरीराधिक करणे तीच हेतू कशी होतात हे जाणावयाची जर कोणी इच्छा करीत असेल तर त्याने ऐकावे. ऐका, सूर्याच्या प्रकाशाला कारण व हेतू जसा सूर्यच आहे, अथवा उसाचे एक कांडे जसे उसाच्या दुसऱ्या कांड्याच्या वाढीला हेतू असते, अथवा वाचेच्या देवतेचे म्हणजे सरस्वतीचे जेव्हा वर्णन करावयाचे असते तेव्हा वाचेचाच उपयोग करावा लागतो, अथवा वेदांचा मोठेपणा जसा वेदांनीच सांगावा, त्याप्रमाणे शरीर, वाचा व मन ही सर्व कर्माची कारणे आहेत. हे सर्वांना पक्के माहित आहे, परंतु अधिष्ठानाधिकात येऊन गेल्यामुळे हेतूही होतात, यातही काही चूक नाही. आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी, अरे एवढेच वाचायचे का मला? मला वाटतं 15वा पूर्ण आहे. पूर्ण वाचायचं ना? आधी हे वाचायचं का? ओव्या वाचू का? मला वाटतं हरकत नाही ना वाचायला, काय होते. हो ना, नाही, निलिमाताई 365 पर्यंत अलकाताईंना वाचायचं होतं. हो ना, व्हॉट एव्हर इट इज. 165 ना? हो, पूर्ण 15वा पूर्ण आहे ना मला. नाही, तुम्हाला 15वा पूर्ण नाहीये. 15वा पुन्हा अर्धा 15वा अमृतकडे आहे ना, तो मोठा आहे का? ओके, नाही चालेल. जास्त मोठा नाही डिसाईड केलं असं तसं मी काही बघत नाही आता. मी लिहून ठेवलं अलका 15 अमृत 16 असं. ओके, ओव्या वाच. तरी अवसाता आली माधवी, ते हेतू होय नव पल्लवी. पल्लव पुष्प पुंज दावी, पुष्प फळाते का वार्षिये आणि जे मेघू. मेघे वृष्टी प्रसंगू, वृष्टीस्तव भोगू सस्य सुखाचा. ना तरी प्राची अरुणा ते विये, अरुणे सूर्योदये दयो होय. सूर्ये सकळा पाहे दिवो जैसा, तैसे मन हेतू पांडवा. होय कर्म संकल्प भावा, तो संकल्पू लावी दिवा वाचेचा गा. मग वाचेचा तो दिवटा, दावी कृत्य जाता चिया वाटा. तेव्हा करता रिगे कामठा कर्तृत्वाचा. तेथ शरीराधिक दळवाडे, शरीराधिका हेतूची घडे. लोह काम लोखंडे, निर्वाळी जे जैसे. का तातु वाचा ताणा, तातु घालिता वैराणा. तो तंतुची विचक्षणा होय पटू. तैसे मन वाचा देहाचे, कर्म मनादी हेतूची रचे. रत्नी घडे रत्नाचे दळवाडे जेवी. येथ शरीरादिके कारणे, तेची हेतू केवी हे कोणी. अपेक्षिजे तरी येणे अवधारी जो. आयका सूर्याची प्रकाशा, हेतू कारण सूर्यूची जैसा. का उसाचे कांडे उसा, वाढी हेतू. नाना वाग्देवता वानावी, दैवाचाची लागे कामवावी. का वेदा वेदीची बोलावी प्रतिष्ठा जे. तैसे कर्मा शरीरादिके, कारण हे किर ठाऊके. परी हेची हेतू न चुके, हे येत. आणि देहादिकी कारणी, आणि देहादिकी कारणी. देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्म जाता. ते शास्त्रार्थे मानिलेया, मार्गा अनुसरे धनंजया. तरी न्याय तो न्याया हेतू होय. जैसा पर्जन्य दकाचा घे आता. तुझं कुठपर्यंत होतं? 65 पर्यंतच होतं. 65 पर्यंत होतं का माझं? त्याचा पुढचे अर्थ वाचायचे आहेत आपल्याला. तर आणि पूर्वी सांगितलेल्या देहादी 5 कारणांना शरीर, वाणी व मन या हेतूची जोड मिळाली असता ज्या सर्व कर्मांची उत्पत्ती होते, ती कर्मे शास्त्राने मानलेल्या मार्गाला अनुसरून असतील तर तो न्यायमार्गच न्याय कर्माला हेतू होतो. ज्याप्रमाणे पावसाच्या पाण्याचा लोट सहजच भाताच्या शेतात शिरला तर तो शेतात जिरतो, परंतु त्याचा अतिशय उपयोग होतो.
अथवा एखादा घरातून रागावून निघालेला मनुष्य अकस्मात द्वारकेच्या वाटेला लागला तर त्याला चालण्याचे श्रम होतील खरे, पण त्याचे चालणे व्यर्थ जाणार नाही. त्याप्रमाणे हेतू व कारण यांच्या मिलाफाने जे आंधळे शास्त्राला न जाणून झालेले कर्म उत्पन्न होते त्याला शास्त्राची दृष्टी प्राप्त झाली, म्हणजे ते यथाशास्त्र झाले असता त्या वेळेला त्यास न्याय्य पुण्यकर्म असे म्हणतात. अथवा दूध तापत असताना भांड्याच्या काठापर्यंत वरती आले आणि तोच ते आपोआप उतास गेले, तोही दुधाचा खर्च झालाच, पण तो योग्य कारणाला खर्च झाला असे होत नाही. त्याप्रमाणे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म जर निष्फळ होत नसेल तर चोरीस केलेले द्रव्य दानात जमा धरावे लागेल. म्हणजे चोरांनी लुटून नेलेले द्रव्य जसे दानात जमा होत नाही तसे शास्त्राच्या साह्याशिवाय केलेले कर्म सफल होत नाही. अर्जुना, 52 वर्णा पलीकडे कोणता मंत्र आहे आणि 52 वर्णांचा उच्चार केल्याशिवाय कोणी मनुष्य राहिला आहे काय? परंतु अर्जुना, जोपर्यंत मंत्राची हतवटी कळली नाही तोपर्यंत वाणीला मंत्र उच्चाराचे फळ जसे प्राप्त होत नाही, त्याप्रमाणे कारण व हेतू यांच्या योगाने जे यदृच्छेने कर्म उत्पन्न होते ते कर्म जोपर्यंत शास्त्राच्या कासेला लागणार नाही, म्हणजे शास्त्राधाराने होणार नाही, तेव्हा देखील कर्म होतेच, परंतु ते कर्माचे योग्य होणे नव्हे. पहा, तो अन्याय्य मार्ग आहे व तो अन्याय्य कर्मालाच हेतू आहे असे समजावे. आणि देहादिकी कारणी देहादी हेतू मिळणी होय जया उभारणी कर्मदाता ते शास्त्रार्थे मानिले या मार्गा अनुसरे धनंजया तरी न्याय तो न्याया हेतू होय. जैसा पर्जन्योदकाचा लोटू विपाये धरी साळीचा पाटू तरी जिरे परी अचाटू उपयोगी आथी. का रोषे निघाले अवचटे पडिले द्वारकेची या वाटे ते शिणे परी सुनाटे न वचती पदे. तैसे हेतु कारण मेळे उठी कर्म जे आंधळे शास्त्राचे लाहे डोळे ते न्याय म्हणिपे. ना दूध वाढीचा ठावो पावे तव उतोनी जाय स्वभावे तोही वेचू परी नव्हे वेचिले ते. तैसे शास्त्र साह्ये वीण केले नोहे जरी अकारण तरी लागो का नागवण दानलेखी. अगा 52 वर्णा परता कोण मंत्रू आहे पंडुसुता का 52 ही नुच्चारिता जीव आथी. परी मंत्राची कडसणी जव नेणी जे कोदंड पाणी तव उच्चार फळवाणी न पवे जेवी. तेवी कारण हेतु योगे जे बिसाट कर्म निगे ते शास्त्राची न लगे कासे जव. कर्म होतची असे तेव्हाही परी ते होणे नव्हे पाही तो अन्यायो गा अन्यायी हेतु जाणावा. तत्रैवं सति कर्तारम् आत्मानं केवलं तुयः पश्यत्य कृतबुद्धित्वान् न स पश्यति दुर्मतिः. असे असताना शास्त्र संस्कारविहीन बुद्धी असल्यामुळे जो शुद्ध आत्म्यालाच करता असे समजतो तो मूढ होय, त्याला यथार्थ समजत नाही. हे सत्कीर्तिवान अर्जुना, याप्रमाणे 5 कारणे असलेल्या कर्माला हे 5ही हेतू आहे. तर आता या कर्माच्या कारणात व हेतूत आत्मा कुठेतरी गोला गेला आहे काय? विचार कर. ज्याप्रमाणे सूर्य दृश्य पदार्थ न होऊन डोळ्यांना व दृश्य पदार्थांना प्रकाशतो, त्याप्रमाणे आत्मा कर्माचे कारण आणि कर्म न बनता कर्माचे प्रकाशन करतो. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, असे पहा की आरशात पाहणारा हा जसा प्रतिबिंब व आरसा हे दोन्ही न होता या दोहींना प्रकाशतो. अथवा अर्जुना, सूर्य हा दिवस व रात्र न होता जशी दिवस व रात्र आपल्या अस्तित्वावर दाखवतो,
त्याप्रमाणे आत्मा हा कर्म व कर्मांचा करता न होता त्या दोघांचे प्रकाशन करतो. परंतु देहाहंकाराच्या मोहाने ज्याच्या बुद्धीने देहच मी असा निश्चय केला आहे आणि ज्याच्या ठिकाणी आत्म्याच्या ज्ञानाविषयी पूर्ण अंधार आहे, ज्याने चैतन्य, ईश्वर व ब्रह्म यांना केवळ देहाच्याच मर्यादेत आणून ठेवले, त्याची आत्मा करता आहे अशा प्रकारची दृढ समजूत होऊन बसते. आत्माच कर्म करता आहे असाही त्याचा खरोखर निश्चय नसतो. तो देहच मी आहे असे समजतो, म्हणून सर्व कर्मांचा करता मी देहच आहे असे तो खरोखर मानतो. कारण कर्मातीत सर्व कर्मांना साक्षीभूत असा आत्मा मी आहे, ही जी आपल्या स्वरूपाची यथार्थ स्थिती ती तो कानांनी कधी ऐकतच नाही. म्हणून असल्या समजुतीच्या माणसाने अपरिमित आत्म्याला देहानेच मर्यादित करावे, यात नवल ते काय? घुबड दिवसाला धडधडीत रात्र मानत नाही का? ज्याने आकाशातील खरा सूर्य केव्हाच पाहिला नाही, तो डबक्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब हाच खरा सूर्य म्हणून मानित नाही काय? तो प्रतिबिंब खरा सूर्य मानून मग डबक्यातील पाण्याच्या हालचालीने सूर्य कंप पावत आहे असे मानतो. अरे अर्जुना, झोपलेला पुरुष जेथपर्यंत जागा झाला नाही तेथपर्यंत स्वप्न सत्य मानले जाणे शक्य आहे. एखादा मनुष्य ही दोरी आहे असे न जाणून त्या दोरीला साप समजून भ्याला तर यात आश्चर्य ते कोणते? डोळ्यांमध्ये जेथपर्यंत काविळीचा विकार आहे तेथपर्यंत चंद्र पिवळा असा दिसणार. मृगजळाला पाहून हरिणांनीही मोहित होऊ नये काय? त्याप्रमाणे जो शास्त्रांच्या व गुरुच्या नावाने त्यांच्याकडून आलेला वाराही आपल्या गावाच्या शिवेवर टेकू देत नाही. शास्त्र व गुरु यांना जो मुळीच मानित नाही व जो केवळ मूर्खपणाच्याच जीवित्वाने जगला आहे. जसा ढगांचा वेग कोल्हा चंद्राच्या ठिकाणी मानतो, ढग पळत असताना चंद्र पळतो असे मानतो, तसा देहालाच तो आत्मा मानित असल्यामुळे त्याच्याकडून आत्म्याला देहाच्या जाळ्यात घातले जाते. तो आत्म्याच्या ठिकाणी देहाचे धर्म पाहतो. अर्जुना, मग तो जीव त्या मान्याने देहरूपी तुरुंगात कर्माच्या पक्क्या गाठीने जखडला जातो. पहा की नळीवरील तो बापुडा रागू, त्याचे पंजे मोकळे असताही आपण बांधले गेलो आहोत या दृढ भावनेने फसत नाही का? म्हणून निर्मळ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो प्रकृतीने केलेल्या कर्माचा आरोप करतो तो कोट्यावधी कालापर्यंत कर्मातच अडकलेला राहतो. आता ज्याप्रमाणे वडवानल समुद्रात असून समुद्राचे पाणी त्याला स्पर्श करू शकत नाही, त्याप्रमाणे कर्मामध्ये असूनही ज्याला कर्म स्पर्श करू शकत नाही. वरील दृष्टांताप्रमाणे जो कर्मात असून म्हणजे कर्मे करीत असून कर्मापासून वेगळेपणाने असतो, तो खरोखर कोणत्या लक्षणाने जाणावा असं विचारशील तर सांगतो. कारण की ज्याप्रमाणे अंधारातील आपली वस्तू दिव्याच्या साह्याने पाहिली असता दिसते, त्याप्रमाणे मुक्त पुरुषाविषयी विचार केला असता आपलीच मुक्तता आपणास प्राप्त होते. अथवा आरसा जसजसा घासावा तसतसे आपले प्रतिबिंब आपणास अधिकच स्वच्छ दिसते. अथवा ज्याप्रमाणे मीठ पाण्याला मिळाले म्हणजे पाणी होते, ते राहू दे. प्रतिबिंब जेव्हा उलटून पुन्हा बिंबाला पाहते तेव्हा पाण्याची क्रिया नाहीशी होऊन मूळचे बिंबच राहते. त्याप्रमाणे आपला हरवलेला आत्मभाव आपल्याला प्राप्त व्हावा अशी जर इच्छा असेल तर संतान संबंधीचा विचार केला असता तो आत्मभाव त्यास शोधित येतो. म्हणून नेहमी संतांचेच वर्णन करावे व संतांचेच वर्णन ऐकावे. तर कर्मात असून जो बऱ्या वाईट कर्माने लिप्त होत नाही, ज्याप्रमाणे कातडीच्या डोळ्याच्या कातड्यात दृष्टी असून ती त्याने लिप्त होत नाही, त्याप्रमाणे जो सर्व कर्मांच्या बंधनापासून मुक्त झाला आहे त्याचे स्वरूप आता विचाराचा बाहू उभारून सांगतो. पहा. एवं पंचकारणा कर्मा पाचही हेतू हे सुमहिमा, आता येथे पाहे आत्मा सापडला असे. भानू न होनी रूपे जैसी चक्षुरूपा ते प्रकाशी,
आत्मा न होनी कर्मे जैसी प्रकटित असे गा पाही प्रतिबिंब आरिसा दोन्ही न होनी वीरेशा दोही ते प्रकाशी जैसा न्याहाळिता तो का अहोरात्र सविता न होनी करी पांडू सुता तैसा आत्मा कर्म करता न होनी दावी परी देहा हमान भूली जयाची बुद्धी देहेच आतली जया आत्मविषयी झाली मध्यरात्री जेणे चैतन्या ईश्वरा ब्रह्मा देहची केले परमसीमा तया आत्मा करता हे प्रमा अलोट उपजे आत्माची करता हाही निश्चयो नाही तत्वता देहोची मी कर्म करता मानितो साच जे आत्मा मी कर्माती तू सर्व कर्म साक्षी भूतू हे आपली कही मातू नायकेची कानी म्हणोनी उमपा आत्मया ते देहची वरी माविजे येथे विचित्र काही रात्री दिवसाते दुडुळन करी पै जेणे आकाशीचा कही साचू सूर्यू देखिला नाही तो थिल्लरीचे बिंबकाई मानून लाहे थिल्लराचे झालेपणे सूर्यासी आणि होणे तयाचा नाशी नाशणे कंपे कंपू अगा निद्रिताचे ओ नये तव स्वप्न साच होला आहे रज्जू नेणता सापा बिहे विस्मो कवण जव कवळ आथी डोळा तव चंद्रू देखावा की पिंबळा मग मृगी ही मृगजळा भाळावे नाही तैसा शास्त्र गुरुचे नावे जो वाराही टेको नेदी सीवे केवळ मौढ्याचे निची जीवे जियाला जो तेने देहात्मदृष्टीमुळे आत्मया घापे देहाचे जाळे जैसा अभ्राचा वेगू कोल्हे चंद्रीमानी मग तया मानण्यासाठी देहबंदी शाळे किरीटी कर्माचा वज्रगाठी कळासे तो पाहे पा बंद भावना दृढा नळीये परी तो बापुडा काय मोकळे याही चवडा न ठकेची पुसा म्हणून निर्मिळे आत्मस्वरूपी जो प्रकृतीचे केले आरोपी तो कल्पकोडीचा मापी मवीची कर्मे आता कर्मा माझी असे परी तया ते कर्म न स्पर्शे वडवांदळा ते जैसे समुद्रोदक तैसे वेगळेपणे दयाचे कर्मी असणे तो कीर जाणावा कवणे तरी सांगो जे मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता जैसी दीपे दिसे पाहता आपली वस्तू नाना आरिसा जव उठिजे तव आपण पया आपण भेटीजे का पाणी पावता पाणी होईजे लवणे जेवी हे असो परतोनी मागुते प्रतिबिंब पाहे बिंबादे तव पाहणे जाऊनी आईते बिंबची होय तैसे हारपले आपण पे पावे तै संता ते पाहता गिवसावे म्हणोनी वानावे ऐकावे तेची सदा तरी कर्मी असोनी कर्मे जो नावरे समे विषमे चर्मचक्षुचे नीचामे दृष्टी जैसी तैसा सोडवला जो आहे तयाचे रूप आता पाहे उपपत्तीची बाहे उभवूनी सांगो. आता मी वाचते ना 17वा. यस्य न हंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमालोकान् न हन्ति न निबध्यते. हत्वापि स म्हणजे सह इमान लोकान असा म्हणजे सर्व या सर्व लोकांना हत्वापि निबध्यते. इमान लोकान हन्ति न निबध्यते. ओके. अस्य न कृतो भावो
बुद्धिर्यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान इमान करून टाकते इमान लोकान हंती न निबध्यते. इमान ज्याच्या ठिकाणी मी कर्म करता हा अहंकार नाही त्याची बुद्धी अलिप्त असते. त्याने जरी या सर्व जगताला मारले तरी तो कोणालाही मारितही नाही व म्हणून बांधलाही जात नाही. तर जागे झालेल्या अर्जुना, अविद्यारूपी निद्रेमध्ये विश्वरूपी स्वप्नाचा व्यवहार जो अनादी कालापासून करीत होता त्यास महावाक्याच्या उपदेशाच्या शब्दांनी हाक मारून मग आपल्या कृपेच्या सामर्थ्याने गुरुनी त्यांच्या मस्तकावर हात ठेवला असेच नव्हे तर त्यास थापटून जागे केले. अर्जुना, त्या क्षणी विश्वरूपी स्वप्नासह ती मायारूपी निद्रा टाकून देऊन जो मी अद्वयानंद रूप आहे अशा मूळच्या आठवणीवर आला. मग त्यावेळी मृगजळाचे सतत एकसारखे दिसणारे पूर चंद्रकिरणे फाकता क्षणीच ज्याप्रमाणे नाहीसे होतात अथवा बाळपण निघून गेल्यावर बागुलबुवाला जसे बळ नाही किंवा लाकूड जळाल्यावर जसा स्वयंपाक होत नाही अथवा जागृती आल्यानंतर स्वप्न जसे दृष्टीला दिसत नाही त्याप्रमाणे अर्जुना त्याला मी व माझे हे उरत नाही. मग सूर्य अंधार आपण तुमच्या लक्षात आलं असेल आता की आपण जे वाचतोय ते एनलायटन्ड पर्सनच असतो, आत्मसाक्षात्कार झालेला त्याचं वर्णन आहे हे. आणि म्हणून त्याला कशाच बाधा होत नाही. तो म्हणजे त्याला अहंकार नाहीये आणि त्याची बुद्धी अलिप्त असते. म्हणून त्यांनी काही केलं तरी त्याचं म्हणजे त्याचं पाप पुण्य त्याला लागत नाही. बेसिकली हा महत्वाचा संदेश आहे. ओके, मग ते कळेल आपल्याला की हा आत्मसाक्षात्कारी माणूस आहे. मग सूर्य अंधार पाहण्यासाठी वाटेल त्या भुयारात प्रवेश करो, परंतु तो अंधार जसा सूर्याच्या वाट्याला येतच नाही. त्याप्रमाणे जो आत्मभावाने व्यापला गेला आहे तो ज्या दृश्य पदार्थाला पाहिल तो दृश्य पदार्थ द्रष्टेपणासह त्याचेच रूप होत जातो. त्याप्रमाणे अग्नी ज्या पदार्थाला लागतो तो पदार्थ अंगाने अग्नीच झाल्यावर मग जाळणारे व जळणारे असा भेद शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे आत्म्याहून भिन्न भासणारे जे कर्म, त्या कर्मामुळे आत्म्यावर जो कर्तेपणाचा आरोप आला होता तो आरोप गेल्यावर जे काही बाई शब्दांनी अमुक आहे असे न सांगता येण्याजोगे उरते त्या आत्मस्थितीचा जो राजा आहे तो मग या देहाला आपले ठिकाण असे समजेल काय? तो मी देह आहे असे मानील काय? प्रळयकालाच्या पाण्याची भरती आपण एक ओघ आहोत असे आपल्याला मानील काय? अर्जुना, त्याप्रमाणे ती पूर्ण अहंता सर्व ठिकाणी मीच भरलेला आहे अशी व्यापक अहंता देहभावानी आवरली जाईल काय? जगाचे प्रकाशन करणाऱ्या सूर्याचा व्यापक प्रकाश सूर्याचे बिंब जितके असते तितका मर्यादित होईल काय? ताक घुसळून लोणी काढल्यावर पुन्हा ते ताकात घातले असता ते ताकात मिसळेल काय? अथवा ही वीरश्रेष्ठा अर्जुना, काष्टापासून अग्नी वेगळा केल्यावर तो पुन्हा पेटीत कोंबून ठेवल्यास राहील काय? अथवा रात्रीच्या पोटातून बाहेर निघालेला जो सूर्य तो रात्र अशी गोष्ट तरी ऐकेल काय? त्याप्रमाणे ज्ञात्यासह संपूर्ण ज्ञेय जो गिळून बसला आहे हे ज्यांच्या अनुभवात नाहीसे झाले आहे त्याला मी देह अशी अहंता कुठून असणार? आणि आकाशाने जेथे जावे ते आकाश भरलेलेच असते, कारण ते आकाश स्वभावतः सर्वत्र गच्च भरून राहिले आहे. त्याप्रमाणे त्याने काही कर्म करावायचे असते ते कर्म स्वभावतः त्याचेच रूप आहे. मग कोणत्या कर्माने त्याला कर्तेपणाने गुंडाळावे, म्हणजे कोणत्या कर्मासंबंधीचा त्याने आपणाकडे कर्तेपणा घ्यावा, कारण त्याला कर्म हे आपल्या स्वरूपापासून वेगळे उरले नाही. आकाशाशिवाय जशी कोठे रिकामी जागा नाही अथवा समुद्राला जसा प्रवाह नाही
अथवा ध्रुवाला जशी आपली जागा सोडून कुठून जाणे नाही, त्याप्रमाणे त्याची स्थिती झाली आहे. याप्रमाणे देह अहंकाराचे असणे त्याच्या स्वरूपात बाधित झाले आहे. तरी पण शरीर आहे तिथपर्यंत त्याच्या संघाताकडून कर्मे होतात. अरे अर्जुना, वारा जरी वाहून थांबला तरी वाऱ्याने उत्पन्न झालेला कंप झाडाच्या ठिकाणी राहतो, अथवा करंडीतील कापूर जरी संपला तरी करंडीत त्याचा वास राहतो. गाण्याचा समारंभ संपल्यावर गाण्याच्या रंगाचा मनावरील परिणाम जात नाही, अथवा जमिनीवर पाणी वाहून गेले तरी ओल राहते. अर्जुना, सूर्य मावळल्यावर देखील संध्याकाळच्या वेळेला सूर्याच्या ज्योतीचे तेज जसे सहज दिसते, लक्ष भेदल्यावर देखील बाणात वेगाचा जोर शिल्लक राहिला आहे तिथपर्यंत बाण सारखा पुढे जातच राहतो. अथवा चाकावर मडके तयार झाले व ते कुंभाराने बाजूला काढले तरी आधीच्या फिरवण्याच्या गतीमुळे ते चाक फिरतच राहते. त्याप्रमाणे देह अभिमान गेल्यावर सुद्धा अर्जुना, देह ज्या प्रारब्धाने झाला आहे ते प्रारब्ध देहाला आपोआप कर्म करावयास लावतेच. आपणास अमुक असे स्वप्न पडावे असा संकल्पाशिवाय जसे आपणास स्वप्न पडते, अथवा अरण्यातील झाडे जशी न लावता उगवतात, अथवा ज्याप्रमाणे गंधर्व नगर कोणी तयार न करता आपोआप उत्पन्न होते, त्याप्रमाणे आत्म्याच्या व्यापाराशिवाय देहादी 5 कारणाकडून आपोआप सर्व कर्मे होतात. पूर्वजन्मी एवढंच वाचायचं. तरी अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धा अनादि जो. तो महावाक्याची नावे गुरु कृपे चिने थावे, माथा हातू ठेविला नवे थापटिला जैसा. तैसा विश्वस्वप्नेसी माया निद सांडूनी धनंजया, सहसा चेईला अद्वया नंदपणे जो. जेव्हा मृगजळाचे पूर दिसते असे एक निरंतर, हारपती का चंद्रकर पाकता जैसे. का बाळत्व निघोनी जाय तै बागुला नाही त्राय, पै जळालिया इंधन न होय बंधन जैवी. नानाचे ओ आलिया पाठी ते स्वप्न न दिसे दिठी, तैसे अहम ममता किरीटी नुरेची तया. मग सूर्य अंधारा लागी दिगो का भलते सुरंगी, परी तो तयाचा भागी नाहीची जैसा. तैसा आत्मत्वेठिला होय, तो जया दया दृश्या ते पाहे, ते दृश्य दृष्टपणे सी होत जाये. तयाचेची रूप जैसा वन्नी जया लागे, ते वन्नीची जालिया आंगे, दाह्य दाहक विभागे तांडिजे ते. तैसा कर्म करा दुजेया, तो कर्तेपणाचा आत्मया, अवला हो येते गेलया काही बाहीचे उरे. ते तिये आत्मस्थितीचा जो राहो, मग तो हो देही ये जाणेलच ठाऊ. काय प्रलयामु पुन्हा हो वो घुमानी. तैसी ते पूर्ण अहंता, काही देहपणे पंडुसूता, आवरे काही सविता बिंबे धरिला. पै मथुनी लोणी घेपे, ते मागुती ताकी घापे, तरी ते अलिप्तपणे सिंपे तेने सिकाई. नाना काष्टोनी विरेशा, वेगळा विलिया हुताशा, राहे काष्टाचिया मांदुसा कोंडलेपणे. का रात्रीचिया पुटा आंतू, निघाला जो हा भास्वतू, तो रात्री ऐसी मातू ऐकी काई. तैसे वैद्य वैदकपणेसी, पडिले का जयांसा ग्रासी, तया देह अहंता
तया आकाशे जिथे जेथुने जाईजे तेथ असे भरोनी म्हणोनी ठेले कोंदोनी आपे आप तैसे जे तेणे करावे तो त्यांची आहे स्वभावे मा कोणी कर्मी वेठावे करतेपणे नुरेची गगनावीण ठाऊ नोहेची समुद्रा प्रवाहो नुठीची ध्रुवा जाओ तैसे जहाले ऐसेनी अहंकृती भावो जयाचा बोधी जाहाला वाओ तरी देहा जव निर्वाहो तव आठी कर्मे अगावारा जरी वाजोनी वोसरे तरी तो डोल रुखी उरे का सेंदे द्रुती राहे कापुरे बेंचलेनी का सरले या गीताचा समारंभू नवचे राहवलेपणाचा क्षोभू भूमी लोळोनी गेल्या अंबू बोलत धारे अगा मावळलेनी अर्के संदेचिये भूमिके ज्योती दीप्ती कौतुके दिसे जैसी पै लक्ष भेदिल्या ही वरी बाण धावेची तववरी जव भरली आथिउरी बळाची ते नाना चाकी भांडे झाले ते कुंभारे परते नेले परी भ्रमेची जे ते मागिले होवंडिले पणे तैसा देहा अभिमानू गेलिया देह जणे स्वभावे धनंजया झाले ते अपेसया चेष्ट विचते संकल्पे विण स्वप्न न लाविता दांगीचे बन न रचिता गंधर्व भुवन उठी जैसे आत्मयाचेन उद्यमे विण तैसे देह दीपंच कारण होय आपणया आपण क्रिया जात पै प्राचीन संस्कारेशे पाचही कारणे एवढेच सॉरी काय झालं? हो संपलं का? संपलं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो नियामज द्यावे पसाय दानहे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे लांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीव्ये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावेजी येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.